जय एकविरा सगळ्यांना. तर आजचा दिवस आहे माझा आणि माझ्या नवऱ्याचा, म्हणजे आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर रात्री आम्ही असा शूट केला थोडासा 12च्या आधी, पण केक कटिंगने केला, संकष्टी होती म्हणून. मग संकष्टीच्या दिवशी आरती वगैरे झाली आणि मग आम्ही केक कटिंग केला, कारण की रात्री केला नाही, 12 वाजून गेलं आणि केक खावायचा मन पण नव्हता, उपवास पण होता. हे बघा मंडळी, नवऱ्याने माझ्यासाठी काय बनवलं आहे. स्वतः बनवले हाताने. आमचे दोघांचे फोटो अँड चॉकलेट्स अँड रोज. कसं आहे? आणि ही साडी पण मी स्वतः हाताने वर्क केलेली आहे. आणि दिली ही साडी. नवऱ्याचेच कडशी गिफ्ट घेतलंय मी. नवऱ्याला काही नाही दिला. नवऱ्याचं असतं तो आपला असतं, आपला असतं तो आपलाच असतं, नवऱ्याचं नसतं. नवऱ्याला कवा तरी द्यायला सरप्राईज काहीतरी. ॲनिव्हर्सरीला, बड्डेला तर सगळीच देतात. मी ॲनिव्हर्सरीला नाही देणार, मी इतर दिवस देईल. आज संकष्टी होती म्हणून आम्ही कायात नाही जेलो, घरानच राहिलो. कंटाळा आला जाम, घरानं राहिलो. तर असं वाटलंच नाही का आमची ॲनिव्हर्सरी आहे. केक कटिंग केला बस. आता उद्या जाऊ. उद्याचा काय प्लॅन आहे त्या पण नाही माहिती. उद्या बाहेर गेलो तर बघू, नाही गेलो तरी पण बघू काहीतरी प्लॅन करू उद्या. बोला काय ब्लॉग लाजतस? मध्ये काय मी बोलू सांग. आई मग काय झालं, बोलू तू कधी शकतो. बोलतेस का माझ्या ब्लॉग मध्ये? तुझा ब्लॉग चालू करा, मीच बोलल. त्यामध्ये मोबाईल आहे. माझा नवरा कवाच बोलणार नाही ब्लॉगमध्ये. लाजताना ते बोलायला. आणि असा होता माझा आजचा दिवस पूर्ण संकष्टीचा आणि ॲनिव्हर्सरीचा. माझे ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, कोणी नसेल केला तर. आणि सगळी लोक व्हिडिओ बघतात, लाईक कोण नाही करत तर लाईक पण करा, नुसतं व्हिडिओ बघू नका. आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.